अर्नाळा नगरीमधील नवापूर गावातील एक बुलंद व्हॉइस कौस्तुभ मेहेर येथील या मागचा लेखाजोखा ऐकवण्यासाठी पहिल्या चेंडूवर सिंगल येते पहा. दोन लुझर संघादरम्यान मॅच आहे. एका बाजूला आहे नवयुग जयस्मृती अर्नाळा, तर समोर आहे एक नारंगी. नारंगी समोर अर्नाळा. बिग बॅटल. मोठा फटका मारायचा प्रयत्न. इन टू द गॅप. चेंडू गॅप मधून फरार. सी मार्ग पार. चौकार. थँक्यू मयूर जाधव. सर्वांवर नजरा या खेळाडूच्या. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय पुन्हा एकदा सिंगल साठी. पहा आतापर्यंत काय घडलंय. 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रकाश पाटील अल्लाच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. डाऊन द ग्राउंड खेळलं होतं. चेतन त्या ठिकाणी होते. चेंडू लढवलं आणि डॉट बॉल. निर्धाव चेंडू येतोय. 2 विनर संघादरम्यान मॅच. जिंकणाऱ्या टीमला अजून एक संधी मिळणार आहे. हरणारा संघाला स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. नारंगी समोर हरणाला. बिग बॅटल. ओ लेस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू असे आमचे ऑफिशियल पंच सांगतायत. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे गंभीर सर या स्पर्धेसाठी जोडले गेले. त्यांच्या सोबतीनं महेश आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलं षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पहा पहिलं षटक संपलंय आणि 9 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज अक्षय पाटील. मॅच महत्वाची आहे. APL आगाशी प्रीमियर लीग 2025 तिसऱ्या पारामध्ये आपण आहोत. जिकडे आजचा पहिला दिवस ग्रुप A मधून सुपर 12 मध्ये दाखल होणारे पहिला संघ, ज्या संघाचं नाव होतं निर्मल सम्राट NCC. ग्रुप A मधून चौथी मॅच जे आपल्या भेटीला आले. एका बाजूला आहे नवयुग जयस्मृती अर्नाळा, समोर आई एकूण नारंगी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. पहा तुम्हाला या मैदानावर किमान 35-40 धावा बनवायचे आहेत फायटिंग टोटल म्हणून. जर काय तुम्हाला मॅच मध्ये इकडे काय मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. गॉन. थँक्यू. बिग ब्लो. बिग विकेट. मयूर जाधवला मात्र मैदान सोडावं लागलं. मोठा फटका मारायच्या रूपात. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि अक्षय पाटीलने आपल्या संघाला पहिला ब्रेक थ्रू आणून दिलाय. धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला. येताच पहिल्या चेंडूवर सिंगल. प्रेम नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ऑन साईडला समोर पुन्हा चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फ्लॅट स्ट्रोक. अजून एका विकेटचं बटन. गॉन. इंटरनॅशनल खिलाडी. थँक्यू निखिल. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. पहा 2 महत्वाचे गडी बाद. दोन्ही सलामीर बॅटर मैदानाच्या बाहेर गेल्यात आणि खूप मोठ्या अडचणीमध्ये आता नवयुग जयस्मृती 11 अर्नाळा
हा संघ आहे. 2 षटक संपल्यात आणि जवळपास धावसंख्या 12 धावा. या ऐकूया डीजेला. दम तर नावात पाहिजे हवे तुडतात सारे अनाडी दम तर नावात पाहिजे हवे तुडतात सारे अनाडी अर साधा सुधा नाही रे हाय तो इंटरनॅशनल खिलाडी साधा सुधा नाही थँक्यू. तिसरा षटक मार्गस्थ आहे नवीन गोलंदाज अनिकेत. पहा अनिकेत येतोय गोलंदाजी मार्कवर. अनिकेतचा पहिला बॉल बॅकफुटवर गेले. हो काय जबरदस्त फिल्डिंग आहे. बॅकअप पहा हरीशच्या हातामध्ये चेंडू सुटला आणि त्याच्या पाठीमागे जितेच्या हातामध्ये चेंडू सुटला आणि दोन्ही बंधू काय जबरदस्त बॅकअप त्या ठिकाणी. जिकडे जवळपास चौकार होता तिकडे 3 धावा वाचवल्यात आणि पहिल्या चेंडूवर सिंगल येते. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला ड्राईव्ह केले फक्त सिंगलसाठी. पहा आगाशी बिग बॅश लीग 2025 तिसऱ्या पारामध्ये आपण आहोत. जिकडे ही स्पर्धा तुम्हा आम्हा सर्वांच्या या भाटी बंदरच्या मैदानावर या आगाशी नगरीमध्ये आपल्या भेटीला आले. जिकडे आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा समोर खेळण्याचा प्रयत्न. हो काय जबरदस्त ऍक्शन होती. चेंडूला अडवलं आणि डॉटबॉल निर्धाव चेंडू येते. 14 धावा धावपल करते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू असे आमच्या ऑफिशियल पंचांनी सांगितलंय आणि वाईट चेंडू घोषित केलाय. हलक्या हातानं पुन्हा त्या चेंडूला सन्मान दिलाय सिंगलसाठी. पहा धावपल कुठे थांबलं. पहिल्या षटक बघता 9 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी आणि त्यामधून 3च धावांचं षटक. काय जबरदस्त षटक होतं अक्षय यांचं. आणि त्यांच्या पाठोपाठ यावलेला इंटू द गॅप. चौकार आणि फक्त चौकार. थँक्यू 20 धावा धावपल करते. 20 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट बॉल इन थर्ड ओव्हर. शेवटचा चेंडू असणार आहे जिकडे 20 धावा धावपल करते. पहा आता इकडून किटपर्यंत पोहोचायचं. किमान 30-32 नवयुग एर्नाळा संघ नारंगी समोर किती धावांचं टार्गेट सेट करतोय. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. चेंडू अडवला. येतोय डॉट बॉल. 3 षटक कंप्लीट. 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. थँक्यू. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ. हितेश नवीन गोलंदाजी मार्कवर. बॉलिंग ट्रॅकवर आहे. 20 रन. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतः अडवतो. येतोय डॉट बॉल. पहा किमान 28-30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय चयू 11 अर्नाळा संघ. थोडासा बाहेर असं आमचे ऑफिशियल पंच सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केलाय. 21 धावा धावपल करते. एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 5 चेंडू. पुन्हा लगातार दुसरा वाईट येतो. 22 रन 22 धावा. 2 खेळाडू चर्चा करतायत. समोर सुद्धा 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची. एक टार्गेट सेट करायचं आहे. महत्वाची मॅच आहे. 2 लुझर संघादरम्यानची मॅच या APL मध्ये ग्रुप A मधून आपल्या भेटीला आली. हितेश पुन्हा एकदा. हॅट्रिक आले. लगातार तिसरा वाईटची हॅट्रिक येते. पहा आता हॅट्रिक सुद्धा आले. वाईटचे आले. आता चौकारांचे पाहायचे. विकेटचे हॅट्रिक पाहायचे. परंतु वाईटने आता सुरुवात झाली हॅट्रिकला. 23 रन 23 धावा. पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला ड्राईव्ह केलंय. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जाते. 24 धावा धावपल करते. जिकडे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 24 धावा धावपल कर. 2 खेळाडू चर्चा करतात. प्रेम आणि निखिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर हितेश बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय.
फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केले, फेकी झाले, फलंदाज बाद. तिसरा विकेटचं पतन. प्रेम गॉन. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात मला अटक करावं पुण्यात. थँक्यू थँक्यू थँक्यू. विकेट आले, ब्रेक थ्रू येतोय. तिसरा गडी जवळपास बाद होतोय. यावेळी ट्राय केलं चेंडूला, पुन्हा स्वतः ओ थोडा उशीर बॅकअप साठी थोडा उशीर झाला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. सिंगल येते. 25 धावा धावपल करते. 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळणे बाकी आहे. पुन्हा एकदा हितेश सज्ज होतोय. बॅकफुटवर गेले, ड्राईव्ह केलं. ओहो, आता यामध्ये कोणाची चुकी. आउटफील्ड चेंडूला उचललं आणि चेंडू गेला 1 बाउन्स. सी मार्गा पार. APL चौकार. 4 धावा. थँक्यू. चौकाराची गरज होती. चौकार आला. 29 धावा धावपलकावर. मी म्हटलं होतं 30-32 या मैदानावर एक फायटिंग टोटल बनणार आहे. आणि आतापर्यंत 29 धावा धावपलकावर ते शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन हितेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. आल्या पहिल्या चेंडूवर चौकार. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. ओ पुन्हा लगातार दुसरा. पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय. जवळपास धावसंख्या धावपलकावरती 33 धावा. 34 धावांचं टार्गेट सेट केलंय जयू 11 अर्नाळा या संघाने. एकवीर नारंगी या संघासमोर बिग बॅटल आहे. आणि या बिग बॅटल मध्ये कोण कोणासमोर बाजी मारणार आहे आणि कोण या स्पर्धेमध्ये जिवंत राहणार आहे. त्या अगोदर छोटासा ब्रेक आहे. या ऐकूया, डीजेला संधी देऊया आणि त्यानंतर बोलूया थेट मैदानाच्या दिशेने. एकच गाणं वाजवणार पण अख्खं मार्केट गाजवणार. बाबाला चिटा घेऊन नीटा चालवली फटफटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली जपला आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली जपला आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली जपला आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली जपला आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. थँक्यू. चला थोडीशी घाई करा. चला क्षेत्ररक्षक लावून घ्या. 2 बॅटर पाठवा. अजून ग्रुप A चालू आहे. अजून B-C भरपूर मॅचेस बाकी आहेत. जवळपास 11 मॅचेस अजून बाकी आहेत. त्यामुळे थोडीशी घाई करा प्लीज. आगाशी बिग बॅश लीग 2025 तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. आणि APL आगाशी प्रीमियर लीग तुमच्यासाठी काय आहे, कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे तुम्ही या स्पर्धेला पाहता आणि कशा प्रकारे एन्जॉयमेंट करता. पहा, पहिल्या पर्वामध्ये ज्या वेळेला आपण आलात त्यावेळेला बाजी मारली होती होमटन आगाशी यांनी. दुसऱ्या पर्वामध्ये ज्या वेळेला आपण आलात त्यावेळेला बाजी मारली होती ओमसाईच्या या संघाने. तिसरं पर्व जिकडे आजचा पहिला दिवस जो आपल्या भेटीला आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते निखिल आणि चेतन. तर पहिलं षटक घेऊन फ्रेम बॉलिंग ट्रॅकवर आलाय. जिकडे आतापर्यंत एका चेंडूचा खेळ झाला. 1 धाव धावपलकर 34चं टार्गेट सेट केलंय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आमचे ऑफिशियल पंच गंभीर सर आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. 1 मध्ये 2 ही आतापर्यंत सुरुवात आहे. 34चा पाठलाग आहे. प्रेम पुन्हा एकदा मोठा फटका डाऊन ग्राउंड. खूप चांगली फिल्डिंग. ओ ये क्या हुआ. आता इतक्या चांगल्या पद्धतीने अडवला होता परंतु प्रेम बॅकअप साठी आले नव्हते. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. थँक्यू. काही झालेलं नाहीये. 2 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावपलकावरती आहेत. 34चं टार्गेट आहे. प्रेम पुन्हा एकदा
सज्ज होतोय. मोठा फटका. ओ हो हो, नाही नाही, एफर्ट चांगले होते परंतु चेंडू अखेरकार निघून गेला सीमारेखा पार. APL चौकार, 4 धावा. पाणी घेऊन जाऊ, पाणी. कैलाश 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 गिरीश का सुने का गाना? गिरीश का सुनेगा? मयूरने खूप चांगलं एफर्ट त्या ठिकाणी लावलं होतं आणि थोडीशी दुखापत सुद्धा मयूरला त्या ठिकाणी झाली होती. चौकार येतोय आणि चौकाराने आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावपल करत 34चा पाठलाग आहे. खूप महत्वाची मॅच आहे 2 लुझर संघ दरम्यान ग्रुप ए मधून. चला थोडीशी घाई करा, 15 मिनिटांचा उद्या 15 मिनिट मध्ये तुम्हाला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. खूप महत्वाची मॅच आहे या ग्रुप ए मधून, जिकडे 2 लुझर संघ दरम्यान मॅच सुरू आहे. जिंकणाऱ्या संघाला एक अजून संधी मिळणार आहे जय श्रीराम या संघासोबत खेळण्याची. हरणारा संघ या स्पर्धेबाहेर जाईल. ऑल सेट, सर्व काही रेडी आहे. 4 मध्ये 7 ही सुरुवात आहे. प्रेम पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह केलंय सिंगलसाठी. 34चा पाठलाग आहे. जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा धावपल कर. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली आहे. निखिलच्या बॅटमधून चौकार आलाय. प्रेम पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ हो हो, काय जबरदस्त चेंडू, बीट केलं होतं. यष्टांच्या पाठीमागे खेळाडू सुद्धा बीट झाला होता, परंतु थोडक्यात चेंडू आतमध्ये आणला ना केरकार. डॉट बॉल, निर्धाव चेंडू येतोय. 8 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन मोठा फटका ऑन साइडला. ओ बॅकअप चांगला आहे. बॅकअप होईल का? नॉट आउट. आणि अखेरकार पहिलं षटक संपलंय. धावसंख्या धावपलकरती 9 धावा, 34चा पाठलाग. या ऐकूया डिझेला. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलली. झोल्यावर बैसून झुलली आई, झोल्यावर बैसून झुलताती. थँक्यू. भुवनेश नवीन गोलंदाजी मार्कवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. भुवनेश येतोय. पहिलाच बॉल. फ्लाईट चेंडू डायरेक्ट यष्ट्यांवर दांडी गुल. पहिला विकेटचं बटन. चेतन बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू. पहिला चेंडू, भुवनेशचा पहिला चेंडू हलुवार पद्धतीने धावसंख्या धावपल करते. आतापर्यंत 9 धावा आहेत. हलुवार पद्धतीने चेंडू स्टँडवर आला आणि खेळकर मैदान सोडावं लागलं होतं चेतनला. नवीन बॅटर अनिकेत मैदानाच्या दिशेने. ऑन साईडला क्रॅकिंग स्ट्रोकसाठी प्रयत्न होता, परंतु टायमिंग नव्हतं. चेंडू पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. 10 धावा धावपल करते. 2 चेंडूचा खेळ झाला. 34चा पाठलाग आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे. निखिलवर खूप मोठी जबाबदारी आली आणि पाहूया जबाबदारीला कशा प्रकारे पार पाडेल. मोठा फटका समोरच्या दिशेने. चेंडू अडवला. येतोय डॉट बॉल. जितके डॉट येणार आहे तितके मॅच मध्ये मजा येणार आहे. 34चा पाठलाग आहे. एखाद्या चौकारने अजून मजा येणार आहे. एखाद्या डॉटने समोर मजा येणार आहे. भरपूर गोष्टी मैदानाच्या आतमध्ये घडणार आहेत. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न. मी म्हटलं होतं एखादा डॉट, एखादा चौकार. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फरार. 4 धावा. वन साइड हीरो हाय यो, वन साइड हीरो हाय. थँक्यू. इक्वेशन काय आहे? 14 चेंडू 20.
इक्वेशन कुठे येऊन थांबले पहा. या अगोदर निर्धाव चेंडू, आता चौकार. आता काय घडणार आहे? 4 चेंडू 14 धावा. बुनेश विकेट आले, सिंगल आले, चौकार आलाय. बरंच घडलंय पहिल्या 4 चेंडू मध्ये. नेक्स्ट बॉल, बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आमच्या ऑफिशियल पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडू घोषित केलाय. 1-5. 15 धाबा धावपल आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. बुनेश पुन्हा एकदा, निखिल समोर टॅप केलं चेंडूला पुन्हा एकदा आणि एकच धाव येते. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा, खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. जवळपास 11 धावाच्या बॅटमधून आल्यात निखिलच्या. जिकडे शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका ऑन साइडला. ओ, चेंडू बॅनरला टच. बॅनरला टच म्हणजे चेंडू सीमारेखा पार, फरार. अजून एक चौकार. 4 धावा. हाय दम नाही कम कुणाला घाबरत नाही. ए हायदम कुणाला घाबरत नाही. थँक्यू. मोमेंटमला शिफ्ट करणारा षटक. 2 षटक संपल्यात 20 धावा. 12-14 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. मोमेंटमला शिफ्ट करणारा षटक. पहिल्या चेंडूवर विकेट, सिंगल, डॉट, चौकार, वाईट, सिंगल, चौकार. इतकं घडलंय या दुसऱ्या षटकामध्ये. 12-14 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. तिसरं षटक मार्गस्थ आहे. जयच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. अनिकेच्या बॅट मधून चौकार, निखिलच्या बॅट मधून 2 चौकार. पहिलाच बॉल क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु सिंगल साठी. पहा, थोडक्यात जवळपास बॅनर हुकलंय. थोडक्यात या अगोदर चेंडू बॅनरला टच झाला होता. शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील आता होता राहिलाय. पहिल्या चेंडूवर सिंगल येते. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला. चेंडू अडवला. येतोय डॉट बॉल. यही तो कहाणी है ना मॅच की. एका चेंडूवर सिंगल, एका चेंडूवर डॉट, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्यावर पुन्हा डॉट. हेच सुरू आहे. मोठा फटका ऑन साइडला. हेच सुरू आहे. अजून एक चौकार. चेंडू सीमारेखा पार. APL चौकार. 4 धावा. थँक्यू. धावसंख्या धावपलकावरती 25. बॉल टू बॉल समीकरणला मॅच आणून ठेवले. काय जबरदस्त बॅटिंग करतात अनिकेत, निखिल. प्रेशर आहे, दबाव आहे. दबावामधून बाहेर पडायचं आहे. जयला विकेटकडे जावं लागणार आहे. आता अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला एखादे विकेट या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करेल. काय इकडून विकेट येईल का यावर सुद्धा चर्चा आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ, ये क्या हुआ? फिर से बॅनर को टच. अजून एक चौकार. ओ, काय जबरदस्त. आता कोण आल्यात? बदलापूरहून गाडी डायरेक्ट विरार मध्ये दाखल. म्हणजे आमचे अजित निकम सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. 1 to go. आता 4 चेंडूचा खेळ झालाय. अडचणी इतक्या वाढल्यात की मोमेंटमला पूर्णपणे शिफ्ट केलंय. येणाऱ्या 10 चेंडूने 29 धाबा धावपल करतेत. 29 धाबा. फक्त 5 धाब्यांची गरज आहे. 8 चेंडू 5 धाबा. पहा, दुसऱ्या षटकामध्ये विकेट आली होती. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर. आणि तिकडून अनिकेत मैदानामध्ये आला. आणि अनिकेतने जो काय हल्ला बोल केलाय तो अजूनपर्यंत सुरू आहे. आणि पूर्णपणे दबावामध्ये आणलंय. अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे. 38 सर्कल मध्ये 2 खेळाडूंना उभे केल्यात. आणि अशा वेळेला जय पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू सिंगल साठी जातोय. पहा, मी म्हटलं होतं 30-32 धावा या मैदानावर. ज्या वेळेला तुम्ही 30 धावा, 4 धाव्यांची गरज. 30-35 धावा या मैदानावर आतापर्यंत चेस झाल्यात. आणि या धावांचा पाठलाग करत असताना तितकेचा दबाव नाही आलाय सर्वात. ओहो, पुन्हा डॉट. आणि अखेरकार 3 षटक संपल्यात. 6-4 या इक्वेशन मध्ये मॅच आणून थांबले. 6 चेंडू 4 धावा. 30 झाल्या. 30. माझा
थँक्यू. चला चला अर्नाळा, चला क्षेत्ररक्षण लावा. नवयुग अर्नाळा 6 चेंडू 4 धाब्यांची गरज. पहा 6-4च्या इक्वेशनला तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात प्रथम तुम्हाला 38 सर्कलमध्ये किमान 3 खेळाडूंना उभं करायचं आहे. किमान 3 खेळाडू. तिकडून एखादा विकेट पहिल्या 2 चेंडूमध्ये येणे गरजेचं आहे. ज्या प्रकारची बॅटिंग करतात निखिल आणि अनिकेत, पूर्णपणे दबावामध्ये आणून ठेवलंय आणि शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये निखिलच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 6 मध्ये 3. थोडा क्षेत्ररक्षकमध्ये बदल करत, परंतु विकेट डब्ल्यू हवाय, इकडे डब्ल्यू हवाय. 6 चेंडू 4 धाब्यांची गरज. निखिलच्या हातामध्ये चेंडू, पहिला बॉल ऑन साइडला, फक्त दिशा दिले. पहिल्याच चेंडूवर सिंगल येते. 31 रन, 31 धाबा धावफलकावर. आता 5 मध्ये 3 धाब्यांची गरज. 5 चेंडू 3 धाबा, 3 धाबा 5 चेंडू. ओ क्लीन बोल्ट. मी या अगोदर चर्चा केली होती, विकेट येणं गरजेचं आहे. विकेट आलंय, ब्रेक थ्रू येतोय. निखिल बॅक टू द पवेलियन, गॉन. थँक्यू. विकेट आले. आता 4 चेंडू मध्ये 3 धाब्यांची गरज आहे. काय जबरदस्त मॅच आहे पहा. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये पूर्णपणे दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे. 38 सर्कल मध्ये 2 खेळाडू उभी आहेत. नवीन बॅटर अक्षय मैदानाच्या दिशेने. ओ ये क्या हुआ, ये सबसे बड़ी गलती है. आता इकडून तुम्ही विकेट आणून दिले, मग नो चेंडू. सर्वात मोठी चुकी निखिल कडून. फक्त एका धाब्याची गरज. मॅच फिनिश. सामना जिंकलाय आई एकवीरा नारंगी या संघाने आणि पराभवाच्या छायेत जात असताना नवयुग जयस्मृती अर्नाळा संघ. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. थँक्यू डीजे. थांबवतो. दोन्ही कॅप्टन पहिले टॉससाठी या. जय श्रीराम आल्यात.